बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी भन्नाट रेसिपी आहे. चला तर मग मटण मसाल्याची रेसिपी आज सांगणार आहे. सोप्या पद्धतीने तयार होते. स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, ते फक्त फॉलो करा. अशीच टेस्टी मटण मसाल्याची रेसिपी तयार होईल. नमस्कार, शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम मटण मसाला बनवण्यासाठी आपण खड्या मसाल्यांपासून एक सुक्का मसाला बनवतोय. यासाठी इथे आपण अर्धा चमचा धणे, एक दालचिनीचा तुकडा, एक लवंग, एक हिरवी वेलची, 2 ते 3 काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि थंड करून खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये छान पावडर करून घ्या. इथे हा मसाला तयार झालेला आहे. इथे मटण पाव किलो घेतलेलं आहे. हळद आणि मीठ लावून स्वच्छ धुवून घ्यायचंय. मटण आपण मॅरिनेट न करता चमचमीत मटण मसाला बनवणार आहोत. आवडीप्रमाणे मध्यम आकाराचे तुकडे आपण इथे घेतलेले आहेत. मटणाच्या अर्ध्या क्वांटिटीनुसार आपल्याला कांदे घ्यायचे. इथे पाव किलो मटणाला अर्धा पाव कांदे घेतलेले आहेत. छान दाखवल्याप्रमाणे उभे जाडसर मीडियम असे चिरून घेतलेत. सर्व कांदे अशाच प्रकारे चिरून घ्यायचे. कांद्याचं प्रमाण इथे जास्त वापरायचंय. यानंतर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. त्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल घालायचंय. एक तेजपत्त्याचा तुकडा घालायचाय आणि कांदे घालून छान कांदे नरम होईपर्यंत परतायचे आहेत. इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे, जेणेकरून कांदे लवकर नरम पडतात. कांदा थोडा नरम पडला आणि थोडा रंग बदलला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद छान मिक्स करून घ्यायची. यानंतर यात आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसणाच्या पेस्टचा वास जाईपर्यंत परतून घ्यायचंय. यानंतर यात आपल्याला मटण घालायचं आहे. मटण घालून मिक्स करून घ्यायचंय. कांदा जितका छान तळला जाईल तितका मटण मसाला चवीला चमचमीत आणि भन्नाट लागतो. या प्रोसेसमध्ये आपण मटण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून परतून घेणार आहोत. मधनं हलवायचं आहे. मटणाला छान मॉइश्चर सुटतं. यानेच मटण चवीला आणखीन भन्नाट लागत जातं. इथे आपण वरती पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून पाणी गरम होईल वाफेने. ते पाणी आपल्याला पुढे वापरायचं आहे. इथे 10 ते 15 मिनिटे छान मटण वाफवून घ्यायचं आहे. पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे. सांगितलेल्या प्रॉपर असा स्टेप फॉलो करा. सुरुवातीला 10 ते 15 मिनिटांसाठी मटण वाफवून घ्यायचे, जेणेकरून चव आणखीन वाढत जाते. इथे पाहू शकता मटणाने पाणी सोडलेलं आहे आणि तेल देखील सुटतंय. यानंतर यामध्ये काही मसाले घालायचेत. यात आपण 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती धणे पावडर घालतोय. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपण स्पेशल मटण मसाला तयार केलेला आहे, तो घालायचा आहे. खड्या मसाल्यांपासून खमंग असा हा मसाला तयार झालेला आहे. सर्व मसाले घातल्यानंतर खमंग असा वास सुटलेला आहे. या क्षणी तोंडाला पाणी सुटतंय, परंतु पुढे आणखीन प्रोसेस करायची आहे. यानंतर 20 ते 25 मिनिटांसाठी झाकण ठेवून पुन्हा मटण वाफवून घ्यायचंय. फक्त एक लक्षात ठेवायचंय, अधनं-मधनं हलवून घ्यायचंय. 25 मिनिटांनंतर पाहू शकता मटणाला किती सुरेख रंग आलेला आहे. या क्षणी यामध्ये आपल्याला वरील गरम पाणी घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचंय. यानंतर मटण ड्राय होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात. पुन्हा मिक्स करून छान मटण घट्ट असं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मधनं हलवून घ्या. पाहू शकता छान रंग आलेला आहे आणि घट्टसर देखील झालेला आहे. या क्षणी यामध्ये आपल्याला 1 चमचा दही घालायचंय. ही प्रोसेस शेवटी करायची आहे. दही घालून मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यात आपण अद्रकचे साल काढून पातळ चिरून घेतलेले अद्रक घालतोय. त्याचबरोबरीने बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालतोय. यानंतर छान 5 मिनिटे मटण परतून घ्यायचं आहे. अद्रकचे काप अवश्य घाला, चवीला खूप छान लागतात. मसालेदार चमचमीत मटणाचा खमंग वास घरभर पसरलेला आहे. स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितलेली आहे. सुरुवातीला कांद्यावरती मटण फक्त 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे. यानंतर पुन्हा सर्व मसाले घालून
20 ते 25 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे, म्हणजे झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय. यानंतर पुन्हा 10 ते 15 मिनिटांसाठी पाणी घालून घट्ट करून घ्यायचं आहे आणि शेवटी 5 मिनिटांसाठी पूर्ण घट्ट करून घ्या, जेणेकरून छान स्वाद येतो. प्रॉपर अशीच रेसिपी करा. शेवटी आपण पुन्हा यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि चेक करून घ्यायचे मटण शिजलंय की नाही. मटण जर शिजलं नसेल तर थोडं आणखीन शिजवायचं. जर गडबडीत असाल आणि ही रेसिपी बनवायची आहे तर मटणाच्या 1 ते 2 शिट्ट्या कुकरमध्ये घालून करून घ्यायच्या आहेत आणि नंतर ही प्रोसेस करा. परंतु वेळ असेल तर अशाच प्रकारे रेसिपी पूर्ण करा. रेसिपी खूप खमंग आहे, तोंडाची चव वाढवणारी आहे. ही मटण मसाल्याची रेसिपी खूप सोप्या पद्धतीने तयार होणारी आहे. तो मसाला तयार करायचा आणि नंतर इझी रेसिपी आहे. भन्नाट लागते आणि इथे प्रॉपर स्टेप्स फॉलो करा. त्याचबरोबरीने ही रेसिपी हॉटेलमध्ये मटण भुना मसाला म्हणून ओळखली जाते. खूप चवीला छान लागते. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही मटण मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.